चला तर मित्रांनो, आज आम्ही चाललो गणपतीपुळे फिरायला आणि आरेवारी बीच तुम्हाला दाखवणार आम्ही. आणि मग आज आम्ही इथं पोहोचलो गणपतीपुळ्याला इथे. आणि सगळे आम्ही तिघंजण आहोत. तर हे दोघंजण मुंबईचे मित्र आहेत, ते आज गणपतीपुळ्या बघायला आलेत. तर मित्रांनो, आज गर्दी नाही आहे आणि आम्ही रांगेमध्ये चालतो आहे पुढे दर्शनासाठी. आणि नेमकेच लोक आहेत आणि आज मंगळवार आहे. आम्ही मंगळवारच्या गणपती आलो आहे, गणपतीपुळ्यात आलो होतो. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे नेमकेच लोक आहेत. सगळ्या जे रांगामध्ये उभं असते सगळ्या लाईनी खाली आहेत. आणि पुढे जाऊन आता आम्ही इथे पुढे मूषक मामा आहेत, त्या मूषक मामांच्या आम्ही कानामध्ये काहीतरी सांगणार आहोत. सगळी लोक सांगतात आणि आपली इच्छा काय असेल ती सांगायची असते, ती पूर्ण होते असं आई मानतात. आणि मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन इथं बाहेर आलो. इथे आता आम्ही ते फोटोशूट करणार आहोत मंदिराजवळ. आणि पुढे बीचवर जायला आम्हाला टायमिंग नाही, तर आम्ही बीचवर नाही जाणार आहोत. तिथे मंदिराचं बघून फोटो काढून आम्ही पुढे आरेवारी बीचवर जाणार आहोत, कारण आम्हाला त्या आरेवारीला जरा फोटोशूट करायचे आहे, म्हणून आम्ही आरेवारी चाललो आहे. तर मित्रांनो, आता सध्या तरी पब्लिक कमी आहे, तुम्ही बघू शकता बीचवर. बीच पूर्ण रिकामी आहे. नंतर मित्रांनो, आम्ही दर्शन घेऊन आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही जाणार आहोत आरेवारेवरती बीचला. तर मित्रांनो, आम्ही इथे सुंदर अशी ते शॉपिंग करून आता आम्ही पुढे जाणार आहोत बीचवरती. आणि जास्त नाही, इथे गेटवरती मित्र फोटो काढत आहेत, त्यांना इथला स्पॉट आवडला आहे. तर आता आम्ही निघालो बाईक घेऊन पुढे आरेवारी बीचवरती. तर मित्रांनो, आम्ही मजा म्हणून आजचा व्हिडिओ केला आहे. आम्ही एक व्हिडिओ आज फिरलो आहे, एन्जॉय केला आहे. मित्र सुट्टी काढून गावाला आलेत फिरण्यासाठी. तर मित्रांनो, आम्ही हा एन्जॉयचा दिवस म्हणून आम्ही रत्नागिरी निवडलं. रत्नागिरीत फिरलो. आणि कोकण म्हटलं तर कोकणात फिरायची मजा वेगळी असते. आणि आम्ही ते बीचवर पोहोचलो आहे. तुम्ही मित्रांनो बघू शकता, आरेवारी बीच एकदम सुंदर बीच आहे आणि स्वच्छ आहे. बघायला गेलं तर मग तुम्ही मस्त शांत वातावरण आहे. जे शांतता हवी असेल, तुम्ही कोणाला हवी असेल तर त्यांनी आरेवारी बीचवरती येऊन बसावं, असं मी म्हणतो. तर मित्रांनो बघा. तर मित्रांनो, आम्ही सगळं काही हे बघितलं आणि आता आम्ही चाललो आहे घरी. निघालो होतो आम्ही 3 वाजले, पोहोचेपर्यंत आम्हाला 5 वाजतील.